श्री गुरुभ्यो नमः. अंतर्ब्रह्मच्या आजच्या या व्हिडिओत आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. समजा तुम्हाला एखाद्या व्यक्तीनं अतिशय कळकळीनं अगदी रडवेलं होऊन जर प्रश्न विचारला, या वड्यापासून माझी सुटका कशी करून घेऊ, तर तुमची प्रतिक्रिया काय असेल? खरं तर हा प्रश्न ऐकूनच आपल्यापैकी अनेकांना हसू आलं असेल. मलाही हसू आलं, मात्र थोडाच वेळ माझं ते हसू टिकलं. त्या प्रश्नामागे असलेली घालमेल, तळमळ, त्या व्यक्तीची होत असलेली कुतरओढ त्या प्रश्नातून माझ्यापर्यंत पोहोचली आणि माझ्या डोळ्यामध्ये टचकन पाणी आलं. वर पाहता हा प्रश्न तितकासा गांभीर्यानं घेण्यासारखा वाटत नाही, मात्र त्याचे होणारे दुष्परिणाम पाहता आपल्याला क्षणभर थांबून त्याचा नीटपणे गंभीरपणे विचार करावाच लागतो. आपल्यापैकी अनेकांनी घराच्या बाहेर पडताच कोपऱ्यावर असलेल्या खाऊच्या गाड्या असतील किंवा खाऊ गल्ली असेल किंवा एखाद्या विशिष्ट ठिकाणचा प्रसिद्ध सुप्रसिद्ध वडापाव असेल, एखादा पदार्थ असेल, या संदर्भामध्ये हा अनुभव घेतला असेल. तिथे गरमागरम तळत असलेली ती खाण्याची वस्तू आणि आजूबाजूला जमलेली खाणारी आपल्यासारखी चार माणसं, हे दृश्य पाहून आपणही अनेकदा तिथे थांबून उभ्या उभ्या त्या पदार्थाचा आनंद घेतलेला आहे. मंगलम ही ऑनलाईन कार्यशाळा आत्ता सुरू आहे. या कार्यशाळेमध्ये आरोग्यविषयक निरामयम या सदराअंतर्गत आम्ही ज्यावेळेला सखोलपणे आपल्या खाण्यापिण्याविषयी, सवयींविषयी चर्चा करत होतो, त्यावेळेला एका ताईंनी अतिशय कळकळीनं विचारलेला हा प्रश्न मी आपल्यासमोर या व्हिडिओच्या माध्यमातून आणते आहे. हा प्रश्न विचारताना त्या ताईंनी ज्या पद्धतीनं विचारला ते जसंच्या तसं मी आपल्यासमोर सांगू तर शकत नाही, मात्र त्यातला मतितार्थ निश्चितपणे आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करते. एका चांगल्या ठिकाणी या ताई नोकरी करत आहेत. तिथे उपस्थित असलेल्या त्यांच्यासारख्याच अनेक काम करणाऱ्या व्यक्तींची जी संख्या आहे ती देखील फार मोठी आहे. त्यामुळेच आठवड्यामध्ये रोज कोणाचं ना कोणाचं काहीतरी असतं आणि मग पार्टी दिली जाते आणि पार्टीमध्ये वडापाव आणि सामोसा हा अलिखित नियमाप्रमाणे रोजच ऑफिसमध्ये येतो. तो ऑफिसमध्ये प्रवेश करताच त्याचा जो घमघमाट येतो, तो घमघमाट मला सहन होत नाही आणि खाल्ल्या वाचून राहत नाही. मला या वडापावच्या सवयीपासून मोकळं व्हायचं आहे, मात्र ते कसं करू हे समजत नाही. खरं तर या ताईंनी या प्रश्नाला शब्दरूप दिलं असलं तरी देखील हा अतिशय प्रातिनिधिक स्वरूपाचा प्रश्न आहे. आपल्याही आयुष्यामध्ये असे अनेक पदार्थ आहेत की जे नीटपणे पाहिलं तर आरोग्यासाठी फारसे चांगले नाहीत, मात्र ते खाण्यावाचून आपल्याला गत्यंतरही राहिलेलं नाही. थोडक्यात आपण त्या पदार्थाच्या तुरुंगवासामध्ये आहोत. आपल्या भोवती त्या पदार्थानं त्याच्या चवीच्या, त्याच्या वासाच्या अशा काही अदृश्य भिंती तयार केलेल्या आहेत की त्या आपल्याला सोडून इतर कोणालाही कळूच शकत नाहीत. आणि दरवेळेला आपण त्या तुरुंगामध्ये स्वतःहून अतिशय आनंदानं मिटक्या मारत प्रवेश करतो आणि मग शरीरावरती होणारे परिणाम, मानसिक परिणाम याचा विचारही आपल्या मनाला शिवत नाही. आता क्षणभर या वडापावला बाजूला करूयात आणि मग आपल्या आवडीच्या, आपण खाल्ल्याशिवाय गत्यंतर नाही, मात्र त्याचा दुष्परिणाम होतो अशा पदार्थांच्या यादीतील कुठलाही एक पदार्थ तिथे आपण घालूयात. आपल्या लक्षात येईल असे अनेक पदार्थ आहेत की जे खाल्ल्यानं आपल्या शरीरावर, आपल्या मनावर, भावनेवर त्याचा नेमका काय परिणाम होतो याचं आपल्याला भानही नाही. विवेकयुक्त अंतःकरणाने बुद्धी शाबूत ठेवून आपण कुठली कृती करतो तेव्हा आपण आपलं खाणं करणार आहोत, हा प्रश्न प्रत्येकानं आपापला स्वतःला विचारला पाहिजे. हा प्रश्न ज्या त्या व्यक्तीनं स्वतःला विचारला पाहिजे आणि अर्थात उत्तर प्रामाणिकपणे द्यायचं आहे. आपल्या हे सहजपणे लक्षात येईल की आपण सगळ्यात जास्त बेशुद्ध असतो ते खाणं खात असताना. म्हणूनच जीभ ज्या गोष्टींना चटावलेली आहे त्या गोष्टी पोटाला, मनाला, बुद्धीला, शरीराला, भावनेला कितीही हानिकारक असल्या तरी देखील आपण त्या बिनदिक्कतपणे खातो. खरं तर भारतीय संस्कृतीमध्ये अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे असं म्हटलं जातं. मात्र अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे हे वाचायला, ऐकायला किंवा एखाद्या व्यक्तीला ऐकवायला फार सुंदर आहे, मात्र आपल्या जगण्याचा तो अनुभव आहे का? माझ्या आयुष्यामध्ये मला अन्न हे पूर्ण ब्रह्म वाटतं आहे का? या प्रश्नचिन्हाकडे पाहिल्यास आपल्या लक्षात येईल की हे प्रश्नचिन्ह आजवर आपल्याला कधीही दिसलेलं नाही. ब्रह्म ही भारतीय संस्कृतीमध्ये सृष्टी निर्माण करणारी देवता असं म्हटलं जातं. अन्न हे माझं शरीर निर्माण करतं आहे, मात्र माझं फक्त बाह्य शरीरच नव्हे तर माझं मन, बुद्धी, विचार, माझी बोलण्याची पद्धत, माझं आरोग्य, एकूणच माझं संपूर्ण ऊर्जा शरीर या अन्न घेण्यानुसार ठरणार आहे. मात्र तीच गोष्ट मी अतिशय दुर्लक्षित केलेली आहे. एखाद्या माणसाला जर आपण विचारलं की तू शिक्षण कशासाठी घेतो, तो सांगतो शिकून मला मोठं व्हायचं आहे, खूप पैसे कमवायचे आहेत.
पुढे आपण प्रश्न विचारला की पैसे कमावून काय करायचं आहे? मला चांगलं आयुष्य जगायचं आहे. पुढचा प्रश्न, चांगलं आयुष्य जगायचं म्हणजे काय? मला उत्तम ब्रँडेड वस्तू घ्यायच्या आहेत, त्या वापरायच्या आहेत, सगळी हौसमौस पुरवायची आहे. खाण्याचे इतर अनेक पदार्थ मला चव घेऊन पाहायचे आहेत, मला एक्सप्लोर करायचे आहेत. बरोबर इथपर्यंत एखाद्या व्यक्तीच्या धनसंपत्ती किंवा यशाचा जो प्रवास आहे तो येऊन थांबतो. आता एवढी मोठी इमारत कशाच्या पायावर, कशाच्या बळावर उभी राहिली आहे, असा प्रश्न विचारला तर चटकनपणे आपल्या मनामध्ये उत्तर निर्माण होईल की त्या व्यक्तीची बुद्धिमत्ता, त्याची हुशारी, त्याची काम करण्याची क्षमता याच्यावर ती इमारत उभी आहे. उत्तर साफ चुकीचं आहे. ती इमारत उभी आहे त्याच्या शरीरावर. शरीरामध्ये असलेल्या आपल्याला क्षणभर खूप भारी वाटणाऱ्या बुद्धीच्या बळावर हे सगळं चाललेलं आहे. मात्र शरीर म्हणजे बुद्धी नाही आणि बुद्धी म्हणजे आपणही नाही. आपल्याला जर खऱ्या अर्थानं आपलं मूळ स्वरूप समजून घ्यायचं असेल तर भगवंतानं अतिशय निगुतीनं बनवलेलं हे अतिशय उत्तम असलेलं माध्यम, इन्स्ट्रुमेंट जे शरीर म्हणून आपल्याला मिळालेलं आहे आणि त्याची किंमत आपल्याला अजिबात नाही, त्याचा नीटपणे, शांतपणे विचार करायला हवा. आपलं शरीर वेळोवेळी धोक्याची घंटा आपल्याला देत असतं, मात्र तेव्हाही आपण सोयीनुसार त्या धोक्याच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करतो. तात्पुरता काहीतरी इलाज करून शरीरामध्ये जो बिघाड झाला आहे तो दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र त्याचं मूळ कशामध्ये आहे, नेमकं बिघडलं कुठं आहे, इथपर्यंत जाण्याची तसदी आपण घेत नाही. ते भानही आपल्याकडे नाही आणि ते भान यावं यासाठी आपल्याकडे वेळही नाही. अशा अंधारलेल्या परिस्थितीमधून खरं बाहेर कसं पडायचं, पुढे कसं जायचं? ज्या अन्नाने हे शरीर बनलेलं आहे त्याच्याच एका अदृश्य तुरुंगवासामध्ये हे शरीर एक प्रकारे सजा भोगत आहे, याची जाणीव ज्या वेळेला होईल त्यावेळेला खऱ्या अर्थानं आपल्याला मार्ग दिसायला सुरुवात होईल. त्या ताईंनी ज्या क्षणी हा प्रश्न विचारला त्या क्षणी मला त्यांच्यासाठी प्रचंड आनंद झाला, कारण त्या प्रश्नापर्यंत जाण्याचा साक्षी त्यांच्यामध्ये जागा झालेला आहे. हा प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी आणखीन एक महत्त्वाचं वाक्य सांगितलं. ताई, आमच्या ऑफिसमधला जो शिपाई आम्हाला हे सगळे वडा सामोसे आणून देतो तो आता वडा सामोसे खातही नाही, बहुधा त्याचं मन भरलेलं आहे. मी म्हटलं, ताई, हे अर्धसत्य आहे. त्याचं मन भरलं आहे का ते घेत असताना, ते सगळं पार्सल बांधून घेतलं जात असताना तो जे काही विराट दर्शन तिथं घेतो आहे त्यामुळे त्याची वासना पूर्णतः नाहीशी झाली आहे, हा शोध घ्यावा लागेल. आता गंमत बघा, सगळ्यांना माहिती आहे की रस्त्यावर उघड्यावर बनवलेले पदार्थ हे आरोग्याला हानिकारक आहेत. आपण तसं प्रबोधनही ऐकतो, करतो आणि वेगवेगळ्या प्रकारे अगदी मानभावीपणे आपल्या लहान मुलांना ते शिकवतही असतो. मात्र प्रत्यक्ष कृतीच्या बाबतीमध्ये आपला ठणठणपाळ आहे. याचा अर्थ काय? आपण बोलतो एक आणि करतो दुसरं, म्हणजेच आपण दांभिक आहोत. अन्नाच्या बाबतीमध्ये हे वाक्य 2 वेळेला अधोरेखित करायला पाहिजे. आपण अन्न या गोष्टीच्या बाबतीत दांभिक आहोत. कसं ते पाहूयात. अन्न हे पूर्ण ब्रह्म, मात्र ते माझ्या कृतीमध्ये नाही. अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे, मात्र ते ग्रहण करत असताना पटापटा खाणं, मोबाईल बघत खाणं, गप्पा मारत खाणं, वेळप्रसंगी भांडत जेवणं, हा सगळा प्रकार जर मी करत असेल तर माझ्या इतकं दांभिक दुसरं कोण आहे? आपल्याला या सगळ्या दुष्टचक्रातून बाहेर पडायचं आहे. स्वतःच्या आवडीनिवडी, स्वतःच्या शरीराची प्रकृती, आपल्याला काय सोसतंय, काय सोसत नाही, इथपासून ते आपली दिनचर्या आणि आपल्या भोवती असलेल्या निसर्गाची ऋतुचर्या याच्यामध्ये ताळमेळ घालत आपल्याला स्वतःचं अन्न नीटपणे पाहावं लागेल. भारतीय संस्कृतीमध्ये हे सगळं शिकण्यासाठीचा पर्याय क्षणोक्षणी उपलब्ध आहे. फक्त आपल्या जेवणाच्या ताटाकडे जरी आपण पाहिलं तरी ते आपल्याला पटकन लक्षात येईल. भारतामध्ये खाद्य संस्कृतीमध्ये जेवढं वैविध्य आहे तेवढं क्वचितच जगातील इतर कुठल्या देशामध्ये असेल. जर आपल्या ऋषीमुनींना हे समजत होतं आणि त्यांनी आपल्यासाठी वस्तुपाठाच्या स्वरूपामध्ये अन्न इतक्या प्रमाणामध्ये, इतक्या वैविध्यरित्या आपल्या समोर ठेवलेलं आहे, तर निश्चितपणे त्याच्यामध्ये त्यांचा काहीतरी असा हेतू आहे की जो आपल्याला कळत नाही, सरळ सांगितला तर समजणार नाही, मात्र त्यांची कळकळ आहे की आपण त्या हेतूपर्यंत पोहोचावं. आपल्याला ते एक प्रकारे वासना मुक्तीच्या दिशेनं जाण्यासाठी, अन्न ह्या गोष्टीला यज्ञकर्म स्वरूपात वापरण्यासाठी त्यांच्या कृतीयुक्तीमधून सांगून गेलेले आहेत. मात्र ते यज्ञकर्म आहे याचं भान मला राहिलेलं नाही. मी फक्त भोक्ता बनून अन्न ग्रहण करतो आहे. मी फक्त माझ्या जिव्हेला, माझ्या वासनेला शमवण्यासाठी अन्न ग्रहण करतो आहे. अन्न ग्रहण केल्यापासून ते पचन होईपर्यंत आणि शरीरातून विष्ठा किंवा मूत्राच्या स्वरूपात
रूपांतरित होऊन बाहेर पडेपर्यंत त्याच्या संपूर्ण प्रक्रियेमध्ये आपला कुठेही काहीही सहभाग असत नाही. परमेश्वरानं ते निर्माण करण्यासाठी निसर्गाची अशी योजना केलेली आहे की तिथेही आपल्याला फारसे कष्ट करावे लागत नाहीत. आपल्यावरती फक्त एकच जबाबदारी सोपवलेली आहे. आपल्या शरीर प्रकृती धर्मानुसार, आपल्या दिनचर्येनुसार आणि आपल्या ऋतुचक्रानुसार ताटातलं अन्न सजगपणे, जागृतपणे ग्रहण करायचं आहे. एवढीच फक्त महत्त्वाची भूमिका परमेश्वरानं आपल्याला सोपवलेली आहे. मात्र तिथेही आपण सपशेल तोंडावर आपटतो आहोत, आपटत आलेलो आहोत आणि माहीत नाही किती काळ आपटत जाणार आहोत. मानसिक आरोग्य हे शारीरिक आरोग्यावरती अवलंबून आहे, हे मी नव्यानं सांगण्याची आवश्यकता नाही. आपल्याही आयुष्यामध्ये जर आपण असेच बेमालूमपणे चुकीच्या गोष्टी करत असू आणि आपल्या मनामध्ये आपल्या स्वतःसाठीच स्वतःच्या आवडीनिवडी, खाणं-पिणं हे बदलण्याची जर मानसिकता असेल आणि आयुष्य नव्या दृष्टिकोनातून जगायचं असेल, आनंदी व्हायचं असेल आणि संतुलित आयुष्याचा आनंद घ्यायचा असेल, तर मंगलम हे आपल्यासाठी आहे. मंगलम या ऑनलाईन कार्यशाळेमध्ये नेमकं काय घेतलं जातं? आपल्या आरोग्यविषयक सवयी नेमक्या कशा पद्धतीने आपण स्वतःच बदलतो, याचा जर आपल्याला अनुभव घ्यायचा असेल, तर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करून 90 मिनिटांच्या मोफत सेशनमध्ये आपण आजच नावनोंदणी करा. तेव्हा लवकरच भेटूयात 90 मिनिटांच्या या मोफत सेशनच्या रूममध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.